पतंग आता भावेश उडून देऊन राहिला पतंग. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तुमचं आजच्या आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज 2025 म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात. तर आज नवीन वर्षाच्या सुरुवातीनिमित्त आज आम्ही मंदिरामध्ये जाणार आहे. तर तुम्हाला मंदिरसुद्धा दाखवणार आहे. तर मी करतो माझ्या ब्लॉगचा प्रारंभ. तुम्ही घ्या आमच्या ब्लॉगचा आनंद. मूर्तीचं दर्शन आणि आता जाणार आहे आम्ही दुसऱ्या मंदिरामध्ये, म्हणजेच गजानन महाराज मंदिरामध्ये. आम्ही आलो गजानन महाराज मंदिर. आम्ही घेतलं गजानन महाराज मूर्तीचं दर्शन आणि आता आम्ही जाणार आहे तिसऱ्या मंदिरात, म्हणजेच दत्तात्रय महाराज मंदिर. तर हे मंदिर इथून सुद्धा दिसते पहा. ह्या मंदिरामध्ये आपण जाणार आहे. इथूनच गजानन महाराज मंदिर सुद्धा दिसते. इथे एक असा झेंडा आहे, याची सुद्धा पूजा होत असते. हे पहा. दर्शन घेऊन मी आता निघालो शेताकडे. चला शेताच्या इकडचे पाहुणे काय चालू आहे. शेतात चालू आहे ज्या राहिलेल्या पेंड्या आहे, ज्या बांधाच्या राहिल्या ह्या बांधणं चालू आहे. शेतातून आलो आता घरी आल्यावर आता करतो आम्ही नाश्ता. त्या नाश्ता आपण नाश्ता करू राहील. माझा नाश्ता झालेला आहे. आता मी जाणार आहे तयारी करून शाळेत. मी आलो शाळेतून घरी. आता चाललो मी कंट्रोल पाहासाठी. चालू आहे का नाही तर कंट्रोल आणणार. कंट्रोल पाहायला चाललो, व्हिडिओ काढणार. आज आहे कंट्रोल बंद, कारण कंट्रोल पाहून आलो घरी आणि कंट्रोल होतं बंद. पिल्ले इथं चारा खाऊन नाही. मी आलो मित्राच्या इथं आणि आता आम्ही दोघं मिळून पतंग उडवतो. तर तुम्हाला दाखवतो, तुम्ही पहा, घ्यायचा आता आनंद. आम्ही उडवतो पतंग. आता मोसम असा झालेला आहे, दिवस डुबत आलेला आहे, 6 वाजलेले आहे. हा उडून राहिला आता माझा मित्र पतंग पा एवढ्या दूर उडाली. मला तर काही पतंग उडवता येत नाही. हा उडून राहिला आता. यानं दूर उडवल्यावर मग मी हात लावून पतंगले. मी जेव्हाही पतंग उडवतो तेव्हा हात लावल्यावर पतंग खालीच रुपते. रे किती पासून शिकला तू? 3री पासून. जोरानं असा ढील देऊन राहिला.
पतंग गेली एवढ्या दूर. जरी आता पतंग घेतली हाती, पण पाहिजे मी पतंग घातला तेव्हा पतंग डुबते. माझ्यानं गेली ती पतंग खाली, यानं गेली अजून वरते. कार्तिकाला शाळेतून आता याची पतंग पाहिजे. शिकवली मला पतंग, आणि यानं सांगितलं का पतंग डुबायला लागली म्हणजे ढील सोडून द्यायची म्हणे. तेव्हा ढील सोडून राहिलो, पतंग चालली वरते. जेवढी गुंडून राहिली तेवढीच सोडून राहिलो. पतंग उतरवली खाली, काऊन की हवा चालू होती बम, आणि पतंग डुबायचा चान्स होता. आम्ही उतरवली खाली पतंग. कार्तिक आला होता शाळेतून, म्हणजे भावेशचा भाऊ. आता त्याच्याजवळ आहे त्याच्याजवळ आहे 2025ची पतंग. आता थोडं दे पतंग, हे बघ 2025ची पतंग. आता थोडं दे पतंग, त्याला नाही उडत पतंग. आता भावेश उडून देऊन राहिला पतंग. पतंग उडवायच्या पहिले टाकली. आता आजचा ब्लॉग फक्त इथंच एंड करतो. कसा वाटला आमचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आजची साडी फक्त एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.